नाताळच्या मुहूर्तावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून पॅसेंजर सुविधा सुरू झाली आहे। या विमानतळावरून सकाळी 8:40 हैदराबादसाठी पहिल्या विमानाने उड्डाण केलं आहे। दिवसभरात 30 विमान उड्डाणे होणार आहेत। नवी मुंबई विमानतळाचे 2.5 महिन्यांपूर्वी उद्घाटन झाल्यानंतर या विमानतळावरून प्रत्यक्षात प्रवास करण्याची आता प्रतीक्षा संपली आहे। या विमानतळावर इंडिगोचे बंगळुरूहून येणारे पहिले विमान सकाळी 8 वाजता उतरेल। अकासा एअर, एअर इंडिया एक्सप्रेस, स्टार एअर यांची विमानेही पहिल्या दिवशी सेवेत असणार आहेत। दिवसभरात एकूण 30 विमानांची ये-जा होणार असून 4,000 प्रवासी याचा लाभ घेणार आहेत। पुढील 15 दिवसांनंतर दिवसाला 48 विमानांची रेलचेल असेल। पहिल्या दिवशी नवी मुंबई ते गोवा, कोची, बंगळुरू आणि हैदराबाद अशी विमानसेवा असणार आहे। विमानतळ व्यवस्थापनेबरोबरच काही विमान कंपन्यांकडूनही प्रवाशांच्या स्वागतासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे। त्यामुळे हा प्रवास प्रवाशांसाठी सुखद धक्का देणारा असेल असा विश्वास अदानी विमानतळ समूहाचे संचालक जीत अदानी यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान नवी मुंबईतून विमानतळाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांची डागडुजी, साफसफाई करण्यात आली आहे। विमानतळ परिसरातही चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। तर नवी मुंबई विमानतळाची काही खास वैशिष्ट्ये आहेत, जसे की विमानतळ उभारणीस एकूण खर्च 1,00,000 कोटींहून जास्त झाला आहे। जगातील सर्वात मोठ्या लंडन येथील हिथ्रो विमानतळाशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची तुलना करण्यात येत आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2 रनवे आहेत, तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पर्यावरणपूरक असेल। हरित ऊर्जेचा वापर आणि जलसंधारण यावर विशेष भर आहे। एआय तंत्रज्ञानाचा उपयोग विविध ऑपरेशनमध्ये केला जाणार आहे। नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील 70% लोड कमी होणार आहे। कमळाच्या आकाराचे हे आकर्षित विमानतळ असून विमानतळाच्या आतील रचनाही अत्याधुनिक पद्धतीने करण्यात आली आहे। इथे महाराष्ट्राची सांस्कृतिक प्रतिमाही पाहायला मिळणार आहे, असे व्यवस्थापकांनी सांगितले।